हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा मस्तपैकी मी व्हिडिओची सुरुवात करत आहे ते म्हणजे इडलीचं जे बॅटर केलं होतं मी त्याच्यापासनं. तर स्त्रीचं हक्काचं घर कुठलं असते तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. स्वयंपाकघर कोणत्याही घराचा सर्वात जिवंत कोपरा म्हणजे ते स्वयंपाकघर. घराचं आरोग्य हे तिथल्या स्वयंपाकघरावरूनच ठरतं, बरोबर ना? आणि या आरोग्याची, चवीची आणि आनंदाची किल्ली असते ती म्हणजे घरातली स्त्री. खरंच ना, अगदी बरोबर आहे जे मी म्हटलं ते. स्वयंपाकघरच असतो जे काय आहे ते स्त्रियांचं. स्त्री ही सर्वात जास्त वेळ घरामध्ये तर असतेच असते, पण तिचा ना बराचसा वेळ हा किचनमध्येच जातो. किचनमध्ये गेल्यानंतर तो म्हणजे आपलं जे घर आहे ते. आज होती सुट्टी आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की सकाळचा नाश्ता येतो. तर नाश्त्यामध्ये आज मस्तपैकी मी ना इडली आणि चटणी करून घेणार आहे. तसं तर अप्पे करणार होती. आमचं ना अप्प्याचं भांडं हे खराब झालं त्याच्यामुळे मग इथे इडलीचीच तयारी करून घेतली होती. तर मस्तपैकी चटणी करून घेतली. ही जी चटणी आहे ना खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याच जागी ना खोबऱ्याचं सुद्धा चटणी खूप भारी लागते. पण सध्या यावेळेस ना जास्तीत जास्त आम्ही खोबऱ्याची चटणी खाल्ली त्याच्यामुळे शेंगदाण्याची चटणी करून घेत आहे. अगदीच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच याची रेसिपी आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. हां, तर आपला विषय चालू होता की स्त्रीचं हक्काचं घर कोणतं? तर वळूया आपण त्या विषयाकडे. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवत आहे ते मी सांगण्यापेक्षा थोडंफार काही आपल्याला भावणारे शब्द किंवा थोडे वाक्य मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला ट्राय करून बघायचं असेल तर अगदी परफेक्ट कृती आहे जो की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ते. व्हिडिओमध्ये सुद्धा तेच दिसणार आणि मी सांगणार सुद्धा तेच, म्हणजे त्याला काही अर्थ नसणार. त्याच्यामुळे थोडं काही वेगळं सांगेल तर तुम्हालाही आवडेल आणि मलासुद्धा. तर वळूया आपण आपल्या विषयाकडे. सकाळच्या घाईत डब्बा भरण्यापासून ते रात्रीच्या निवांत जेवणापर्यंत स्त्रीचा अर्धा दिवस इथेच जातो. इथे फक्त पदार्थ बनत नाहीत, तर इथे मायेची फोडणी दिली जाते, सुखाचा सुवास दरवळतो आणि नात्यांची चव जपली जाते. मसालेदार भाजी असो वा गोड शिरा, प्रत्येक पदार्थात तिची एक वेगळीच मेहनत दडलेली असते. आणि हो, खरंच हे बरोबर आहे. कोणताही पदार्थ जेव्हा ती करत असते तेव्हा पहिली गोष्ट तर खूप जास्त मन लावून करते. आणि हां, तोच पदार्थ जर तिला जबरदस्तीने करवा लावला तर तो कुठेतरी चांगला बनत नाही. आणि जर ते ती खूप मनापासून करत असेल तर तिची चव ही त्या पदार्थामध्ये उतरत असते. हे तरी मला नक्कीच माहिती आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती असेल. जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट खूप मन लावून करत असते तेव्हा ना ती खूप छान बनते. हे मात्र खरी गोष्ट आहे. आणि एकदा म्हणजे एखाद्या वेळेस जबरदस्तीने आपल्याला कोणी नाही हे करच किंवा मला करून दे आणि तेव्हा आपला मूड नसेल तर त्या पदार्थाला चव मात्र नसतेच. आपण फक्त करायचं म्हणून करत असते. पण जेव्हा ती मन लावून कोणतंही काम करू दे त्याला छानच करून ठेवते. जसं की घराचं म्हणजे घरामधला पसारा असो वा किचनमधलं जेवण, ते एकदम ती मनापासून केली ना तेव्हा बघा घरसुद्धा उठून दिसतं आणि किचनमधल्या ज्या काही भाज्या वगैरे आहेत ते सुद्धा मस्त सुवासिक होतात. हे मात्र नक्कीच खरं आहे. तर
बघता बघताना इथे मी आपल्या जी चटणी होती त्याला फोडणीसुद्धा देऊन घेतलेली आहे. तर याची कन्सिस्टन्सी ना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. जर तुम्ही कधी ट्राय करून बघत असाल ही चटणी तर इथे थोडीशी पातळ चटणी आमच्याकडे आवडते, त्याच्यामुळे मी इथे थोडी कन्सिस्टन्सी पातळ ठेवत आहे. आणि हां, तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आणि माहिती आहे का, कोणी कोणी ना म्हणजे डिरेक्टली ना तडका देतात, पण मी इथे थोडीशी याला उकळीसुद्धा येऊ देणार आहे. छान लागते चटणी अशी उकळी येऊ दिल्यानंतर. तर बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. तर आपण ना नेहमी नेहमी तीच पद्धत वापरून बघण्यापेक्षा नक्कीच ना दुसरी पद्धत ट्राय करायला पाहिजे. हे सर्व तर झालं. आता वेळ येते ती म्हणजे प्लेटिंग करून त्यांना द्यायची. जेव्हा आपण प्लेटिंग करून देतो आणि घरातली मंडळी तृप्तीने जेवतात आणि म्हणतात, "वाह! काय छान झालंय जेवण." तेव्हा तिच्या सगळ्या कष्टाचं चीज होतं. तर हे आहे स्त्रीच्या किचनमधली कथा. तर मी एक प्रश्न केला होता तुम्हाला सगळ्यात आधी, की स्त्रीचं सगळ्यात जास्त वेळ कुठे जात असतो? तो म्हणजे किचन असतो. तर रेडी झालेलं आहे जेवण इथे. हां, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बाय.